आता वया दिवसभरातील राजकीय टॉप 9 वर 31 मार्च 2026 पर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचा अमित शहांचा निर्धार. नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून देऊन मुख्य प्रवाहात सामील व्हावं, शहांचं आवाहन. नवी मुंबई विमानतळाचं पूर्णपणे गुजरातीकरण झालंय. संजय राऊतांची टीका. जर डिसेंबरला विमान उडणार, कसं उडतंय ते बघू, राऊतांचं वक्तव्य. मराठी माणसावर अन्याय झाला तेव्हा नितेश राणे कुठे होते? मीरा भाईंदर काँग्रेस युवा जिल्हाध्यक्षाचा नितेश राणेंना सवाल. गरब्यादरम्यान अंडीफेक प्रकरणावरून राणेंनी काल नॉर्थ सिटी सोसायटीला भेट दिल्यानं काँग्रेसची टीका. राज्याला शेतकऱ्यांप्रती अत्यंत संवेदनशील असलेले मुख्यमंत्री लाभले. 2 दिवसात सरकारकडून चांगली घोषणा होईल. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेल. आमदार गोपीचंद पडळकरांकडून विश्वास व्यक्त. ठाण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र. ठाण्यातील जितेंद्र आव्हाडांच्या निवासस्थानी रात्री महत्वाची बैठक. राजन विचारे, अविनाश जाधव यांची बैठकीला उपस्थिती. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास स्वबळावर लढणार. राज्याच्या नेतृत्वाशी स्वबळासंदर्भात चर्चेचीही तयारी. आगामी निवडणुकांमध्ये गणेश नाईकांकडून स्वबळाचा नारा. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत भाजपाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. भाजपाकडून माजी आमदार संदीप नाईक यांना भाजपात घेण्याच्या हालचाली सुरू. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारेंना धक्काबुक्की. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडू खांदवेंसोबत लोहगाव भागात वाद. वादानंतर पठारेंना धक्काबुक्की तर गाडीच्या ड्रायव्हरलाही मारहाण. आमदार नरेंद्र मेहतांकडून मीरा भाईंदर मनपा आयुक्तांच्या सेना प्रवेशाची पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. प्रशासकीय मर्यादा ओलांडल्याचा आरोप. मंत्री प्रताप सरनाईकांच्या कार्यक्रमात मनपा आयुक्त सहभागी झाल्यानं पोस्ट. आता बघूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 वर. आंदेकर टोळीच्या समर्थनार्थ रील्स अपलोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांनी काढली धिंड. गुन्हेगारीस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी धिंड काढली. आरोपींनी बदला तो फिक्स अशा आशयाचे स्टेटस ठेवले होते. 10 ऑक्टोबरला शासन निर्णयाविरोधात सकल ओबीसी महामोर्चा होणार. 10 तारखेच्या मोर्चाच्या नियोजनासाठी चंद्रपुरात बैठक संपन्न. मराठ्यांना कुणबी म्हणून दाखवणाऱ्या शासन निर्णयावरही ओबीसी समाज नाराज. आमदार सदाभाऊ खोत यांच्या आपल्या सरकारमधील सहकार मंत्र्यांवर गंभीर आरोप. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीला दिलेल्या परवानगीवरून आरोप. नोकर भरतीसाठी सहकार मंत्र्यांसह सर्वांनी जागा वाटून घेतल्या असल्याचं खोतांचं म्हणणं. कुलट्रीफ सिरप बनवणाऱ्या कंपनीवर कारवाईची तयारी. तमिळनाडू मध्य प्रदेशमध्ये 16 मुलांचा मृत्यू. कफ सिरपमध्ये 48.6% डायथिलीन ग्लायकोल या विषारी रसायनाची भेसळ होती. गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणी पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला. ड्रायव्हरनं मद्यसेवन केलं नसल्याचा ससूनच्या रिपोर्टमध्ये उल्लेख. पुण्यातील पोर्शेगार अपघात प्रकरणामध्ये अग्रवाल कुटुंबाचं जप्त केलेलं हॉटेल पुन्हा त्यांच्या ताब्यात. अग्रवाल कुटुंबाचं शासकीय जागेवर उभं असलेलं अनधिकृत एमपीजी क्लब हॉटेल प्रशासनानं पुन्हा अग्रवाल कुटुंबाच्या ताब्यात दिलं. आसामी गायक जुबिन गर्गवर मॅनेजरसह आयोजकांकडून विषप्रयोग. बँड सदस्य शेखर ज्योती गोस्वामीचा गंभीर आरोप. अमरावतीमधील आरएसएसच्या कार्यक्रमासाठी कमल गवईंचं शुभेच्छा पत्र. आरएसएसच्या विजयादशमीच्या कार्यक्रमाचं कमल गवईंना निमंत्रण होतं. कमल गवई सरन्यायाधीश भूषण गवईंच्या मातोश्री. पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक. 26 ऑक्टोबरपासून भाविकांना 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय.